पहिला. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 3:35 झालेत आणि आता इकडनं मी जाणार आहे वॉशिंग्टन DC वॉशिंग्टन डलस एअरपोर्ट, कारण की माझी आई येते आज. मला काही करून 5 वाजता निघायचं आहे, कारण की इकडनं 222 माईल्सचा रस्ता आहे. सो पटकन आवरून घेतो, 1.5 तासामध्ये आवरून मला निघायचं आहे. आता तुम्हाला आवरून भेटतो. आंघोळ करून तयार आहे. आता मी देवपूजा करतो आणि निघतो, आणि निघाला की तुम्हाला भेटतो. मित्रांनो, बरोबर 5:07 झालेत आणि मी निघतोय आता वॉशिंग्टन DC नाही, वॉशिंग्टन एअरपोर्टला. कारण की वॉशिंग्टन एअरपोर्ट हे वॉशिंग्टन DCच्या थोडं पहिलं आहे, साधारण 1 तास पहिलं आहे वॉशिंग्टन एअरपोर्ट. वॉशिंग्टन इंटरनॅशनल एअरपोर्ट और डलस एअरपोर्ट म्हणू शकतो आपण त्याला. इकडनं 222 माईलचा रस्ता आहे डलस एअरपोर्टला, पण मी स्ट्रेट नाही जाणार आहे, तर मी मध्येच एक स्टॉप घेणार आहे स्टारबक्सला, जे इकडनं 1.5 तासावर आहे, जो माझा पहिला ब्रेक असेल, आणि तिकडनं डायरेक्ट एअरपोर्टला. मी जस्ट फ्लाईट चेक केली आईची, तर ती आता नॉर्थ अटलांटिक ओशनवर आहे, आणि अरायवल सांगताय इन 3 hours 33 minutes. आय एम व्हेरी मच एक्सायटेड. आई येते, आईला भेटणार आहे. सो तर मित्रांनो, वेळ न घालवता निघूया वॉशिंग्टनला. एकशे 6 मैल झालेत घरापासनं, आणि किती असलेत आता 6:36. 1.5 तासात मी कवर केले 106 मैल्स. आणि आता आलो इकडे स्टारबक्सला कॉफी घेतो. काय ताई असं काय बघतो माझ्याकडे, लॉक करतो. स्टारबक्सला आलो आता, तर कॉफी घेतो, वॉशरूम ब्रेक घेतो, आणि मग परत कंटिन्यू करतो वॉशिंग्टन IAD एअरपोर्टला. इकडनं आता मी हॅरिसनबर्गला आहे. हॅरिसनबर्गवरनं वॉशिंग्टन डलस एअरपोर्ट आहे 1 hour 45 minutes. ETA दाखवत आहे 8:45. सो लेट्स गो. आता few hours remaining to meet आई. And I feel it too, but you don't know what I've been going through. This is when you tell me that you're different. This is when you try to make me fall, convince me it's true. That is why you want me like you do. 8:54 आणि मी वॉशिंग्टन डलस एअरपोर्टला आलो आहे. जस्ट 10 मिनटापूर्वी आईची फ्लाईट लँड झाली आहे. आता मला अरायवलला जायचं आहे. झेब्रा क्रॉसिंगवरनंच चालायचं, नाही तर मग मागून मामा येईल आणि मारेल. Forget what I told you, forget all about that tonight. Just remember the flame, you remember the flame, alright. पहिला जस्ट कॉल केलेला मी चेक करायला कुठे आहे ती. 9:23 झाले आणि अजून ती कस्टमच्या इथे पण पोचली नाही आहे, म्हणजे इमिग्रेशनच्या इथे. तिला बाहेर यायला अजून साधारण अर्धा तास लागू शकतो. भाई, मला असं वाटते की मी न्यू दिल्लीला किंवा मुंबईला उभा आहे, कारण की एवढे लोक इंडियन्स आहेत की कन्फ्यूज होतं आहे की लेजिट की भाई इकडे बघा इंडियन, तिकडे बघा इंडियन, आणि फार कमी इकडचे लोक आहेत. Or maybe you will give me all the blame, but I'm moving on.
just have to make sure that you know. Would you be there for me if I'm flying straight into the sun? Blinded by the light I'm chasing, that has happened before. फायनली आई आलेली आहे. बॅग आहेत. ब्लॉग करणार मी, ब्लॉग टाकणार. आम्ही आता आलोय आय होपला काहीतरी खायला. आई तर काय खाणार नाही, आईने ठेपले खाल्लेत. मी काहीतरी अंड बिंड बघीन. आई कसं वाटतंय? कसं वाटतंय? हात नाही करायला बोललो. कसं वाटतंय? शी इज कॅमेरा शाय ना आई. थोड्या वेळ होईल सवय होऊन जाईल. मित्रांनो दिस इज द नेक्स्ट डे. काल आलो आम्ही आणि पूर्ण जेटलॅगमध्ये होते आई. सो आराम केला. इवन माझी पण झोप झाली नव्हती. सो पूर्ण आराम. सो फार आई इज डुईंग गुड. आता चाललो आहे जरा डाऊनटाऊन फिरायला. थोडे इसेन्शियल कुठल्या गोष्टी असतील तर ते बघायच्यात जाऊन. मम्मा आई झोप झाली का पूर्ण तुझी? आवाज बसलाय बट ठीक आहे. चला गाडी पार्क केली आहे आम्ही. आता चाललो आहे 6 अँड स्काय रूफटॉप रेस्टॉरंटला डाऊनटाऊनमध्ये रोहनकच्या. राईट संडे असून अख्खी पार्किंग खाली बघा. अख्खी पार्किंग कोण नाही. हार्डली 10-12 गाड्या आहेत. आई कसं वाटतंय रोहनक? आई येऊन गेली आहे रोहनकला. आता जरा अजून चांगलं झालं आहे. संध्याकाळचे 7:33 आणि अजून सनलाईट आहे तशी आहे. सो आम्ही आता आहोत मित्रांनो रूफटॉप रेस्टॉरंटला, 6 अँड स्काय रेस्टॉरंटला. आम्ही डिनर केलं आहे आणि मागे तुम्ही बघितलं असेल टाईमलॅप्स एकदम अप्रतिम सनसेट होतोय मागे. रात्रीचे 8:46 झालेत आणि सनसेट होतोय मागे प्रॉपर. सो आजचा पुरतं मी तेच थांबतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम, बाय बाय.